विषयांतर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण दैनंदिन जीवनात शांत आणि सकारात्मक कसं राहावं ह्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. नक्कीच. म्हणजे आजकालच्या या धावपळीच्या आयुष्यात हे खूपच गरजेचं झालंय. हो ना. आणि म्हणूनच रोजच्या या धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी एका अत्यंत साध्या पण काय म्हणतात त्याला कमालीच्या प्रभावी मानसिक तंत्राचं विश्लेषण आपण आज करणार आहोत. ठीक आहे, आपण हे सविस्तर समजून घेऊया. हो, सुरू करूया. आपण बघा, जेव्हा एखाद्या शारीरिक आजाराबद्दल बोलतो तेव्हा त्यात एक प्रकारची अचूकता असते. म्हणजे एखाद्या इंजिनिअरिंगसारखी. समजा आपला हात मोडला, आपण एक्सरे काढला की त्या काळ्या फिल्मवर ती तुटलेली पांढरी रेषा अगदी स्पष्ट दिसते. अगदी बरोबर. आणि डॉक्टर फक्त बोट दाखवून सांगतात की हे बघा, इथे फ्रॅक्चर आहे. एक्झॅक्टली. आणि तिथे कुठलाही गोंधळ नसतो. पण जेव्हा आपण मानवी मन, आपले विचार आणि रोजच्या ताणतणावांच्या जगात पाऊल ठेवतो ना, तेव्हा अचानक तो एक्सरे मशीन काम करणं बंद करतो. खरंय. तिथे गोष्टी अशा ब्लॅक अँड व्हाईट नसतात. यालाच आपण निदानातली अस्पष्टता किंवा डायग्नॉस्टिक मडी वॉटर्स म्हणू शकतो. मनाचा तळ गाठताना कुठलेही स्पष्ट एक्सरे नसतात. हां, आणि याच धुसर जगात आज आपण प्रवेश करत आहोत. कारण आपण सर्वजण रोज सकाळी उठतो आणि झोपेपर्यंत आपल्या मेंदूत विचारांची एक अखंड साखळी चालू असते. मी वाचत होते की माणसाच्या मनात दिवसाला हजारो विचार येतात. बापरे, हजारो. आणि दुर्दैवाने त्यातले बहुतांश विचार हे अत्यंत नकारात्मक असतात. अगदी तेच. हे काम माझ्याकडून होणार नाही, किंवा मी इतरांपेक्षा कमी पडतोय, भविष्यात माझं काय होईल, अशा विचारांचा आपल्यावर नकळत एक प्रचंड मोठा आघात होत असतो. आपण स्वतःचे सर्वात मोठे टीकाकार बनतो. हो, आणि या नकारात्मकतेमागे ना एक खूप मोठं उत्क्रांतीचं कारण आहे. आपल्या मेंदूची रचनाच मुळी नेगेटिव्हिटी बायस म्हणजे नकारात्मकतेकडे झुकणारी आहे. अच्छा, म्हणजे आपण मुद्दाम असं करत नाही. नाही, अजिबात नाही. हजारो वर्षापूर्वी जेव्हा माणूस जंगलात राहत होता तेव्हा त्याला सुंदर फुलांकडे लक्ष देण्यापेक्षा झुडपात लपलेल्या वाघाकडे लक्ष देणं जास्त गरजेचं होतं. जगण्यासाठी धोके ओळखणं ही प्राथमिकता होती तर. अगदी. पण आज आपण जंगलात राहत नाही तरीही आपला मेंदू ट्रॅफिक जॅम, ऑफिसमधले वाद किंवा भविष्याची चिंता या गोष्टींना एखादा वाघ असल्यासारखाच प्रतिसाद देतो. हो, तो सतत एका सर्व्हायव्हल मोडमध्ये असतो. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे आपला मेंदू आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी तो बचाव पवित्रा घेत असतो. पण आजच्या आधुनिक जगात हा बचाव पवित्राच आपल्याला आतून पोखरून काढतोय. होय. आणि आपली निर्णय क्षमता ढासळू लागते. आपण स्वतःभोवतीच एक अदृश्य कुंपण तयार करतो. आणि म्हणूनच या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून आपण त्या साध्या वाक्याकडे वळतोय, माझे चांगलेच होईल. हे केवळ एक वाक्य नसून ते एक अत्यंत प्रभावी मानसिक प्रशिक्षण कसं ठरतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. नक्कीच. आणि यात सर्वात रंजक गोष्ट ही आहे की इथे न्यूरोप्लॅस्टिसिटी या संकल्पनेचा प्रवेश होतो. अनेक वर्ष विज्ञानाचा असा समज होता की एका ठराविक वयानंतर मेंदूची रचना बदलत नाही. मलाही तसंच वाटायचं पूर्वी. पण न्यूरोप्लॅस्टिसिटीने हे सिद्ध केलं की आपला मेंदू हा प्लॅस्टिकसारखा अत्यंत लवचिक आहे. न्यूरोसायन्समध्ये खूप प्रसिद्ध नियम आहे, हेब्स लॉ. हा नियम सांगतो की न्यूरॉन्स दॅट फायर टुगेदर वायर टुगेदर. म्हणजे जे विचार आपण वारंवार करतो त्यांच्यात एक जोडणी तयार होते. अगदी बरोबर. जेव्हा आपण एखादा विचार करतो तेव्हा मेंदूतील पेशी एकमेकांशी जोडल्या जातात. जर आपण सतत मी अपयशीच ठरेन असा विचार केला तर त्या विचाराचा मार्ग मेंदूत अत्यंत पक्का होतो. म्हणजे सवय होऊन जाते मेंदूला. हो. याउलट जेव्हा आपण माझे चांगलेच होईल हे वाक्य वारंवार म्हणतो तेव्हा आपण मेंदूत एक नवीन न्यूरल नेटवर्क म्हणजे एक नवीन मार्ग तयार करत असतो. अरे वा. हे समजून घेण्यासाठी ना आपण एक अत्यंत सोपी आणि डोळ्यांसमोर उभी राहणारी उपमा पाहूया. मला असं वाटतं, समजा आपण एका अत्यंत घनदाट जंगलात उभे आहोत. तिथे जाण्यासाठी कोणताही रस्ता नाहीये. बरोबर. पहिल्यांदा जेव्हा आपण त्या जंगलातून चालत जातो तेव्हा आपल्याला काटेकुटे लागतात, झाडांच्या फांद्या बाजूला कराव्या लागतात, प्रचंड मेहनत लागते. तो प्रवास अत्यंत त्रासदायक असतो. हो, कारण वाटच नसते तिथे. अगदी. पण जर आपण रोज न चुकता त्याच मार्गावरून चालत राहिलो तर त्या जागी असलेली झुडपं दबली जातात आणि तिथे आपोआप एक स्पष्ट पायवाट तयार होते. क्या बात है. अगदी हेच आपल्या मेंदूत घडत असतं. आपल्या मेंदूत नकारात्मक विचारांची एक भक्कम पायवाट आधीच तयार झालेली असते. कारण आपण वर्षानुवर्षे तसाच विचार केलेला असतो. हो ना, तो आपला डिफॉल्ट मोड झालेला असतो. होय.
पण जेव्हा आपण माझे चांगलेच होईल या एकाच सकारात्मक विचाराची उजळणी वारंवार करतो तेव्हा आपण मेंदूत सकारात्मकतेचा तो नवीन मार्ग खणत असतो. सुरुवातीला हा विचार कृत्रिम वाटत असेल ना? नक्कीच वाटतो. कारण त्या वाटेवर अजून कोणी चाललेलं नसतं. पण रोजच्या सरावाने मेंदू त्या मार्गावर मायलिन नावाचा एक पदार्थ तयार करतो, ज्यामुळे तो मार्ग अधिक वेगवान आणि सोपा बनतो. तो एक प्रकारचा हायवे तयार होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपण आपल्या मेंदूचे शिल्पकार स्वतःच बनत आहोत. पण मग हा हायवे तयार करण्यासाठी हे वाक्य दिवसातून नेमके कधी आणि कसे म्हणावे? खूप चांगला प्रश्न आहे. कारण नुसतं कधीतरी आठवण आली आणि म्हटलं असं करून मेंदूला सवय लागणार नाही. या रणनीतीमध्ये दिवसातील 3 वेगवेगळ्या वेळा अत्यंत जाणीवपूर्वक ठरवून दिलेल्या आहेत: सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. सुरुवातीला आपण सकाळबद्दल बोलूया. हो, सकाळची वेळ खूप महत्वाची असते. हो ना? सकाळी उठल्याबरोबर मेंदूची जी अवस्था असते ती खूप ग्रहणक्षम असते. अशा वेळी या वाक्याचा कसा उपयोग होतो? सकाळच्या वेळी आपल्या मेंदूतील रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम किंवा ज्याला आपण RAS म्हणतो, ती अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते. RAS हे काय करतं नक्की? हे RAS आहे ना, ते आपल्या मेंदूत एका सिक्युरिटी गार्ड किंवा बाउन्सरसारखं काम करतं. एका सेकंदात आपल्या पंचेंद्रियांद्वारे लाखो बिट्सची माहिती आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते, पण त्यातली मोजकीच माहिती आपल्या जाणीवेत येते. म्हणजे हा बाउन्सर ठरवतो की कोणाला आत सोडायचं. अगदी बरोबर. आणि जेव्हा आपण सकाळी उठून विचार करतो की अरे यार आजचा दिवस खराब जाणार आहे, तेव्हा आपण त्या बाउन्सरला सूचना देतो की दिवसभरातल्या फक्त नकारात्मक गोष्टींनाच आत प्रवेश दे. बापरे. म्हणजे मग आपल्याला ट्रॅफिक लागलं किंवा चहा सांडला तरी आपला मेंदू म्हणतो, बघ मी म्हणालो होतो ना दिवस खराब आहे. होय. आणि याच्या अगदी विरुद्ध जेव्हा आपण दिवसाची सुरुवात माझं चांगलेच होईल या विचाराने करतो तेव्हा आपण त्या बाउन्सरला एक नवीन टार्गेट देतो. म्हणजे आपण त्याला सांगतोय की आजच्या दिवसातील संधी, चांगल्या गोष्टी आणि सकारात्मक शक्यता शोधून काढ. एक्झॅक्टली. आपण आपल्या मेंदूला एक प्रकारचा सर्च फिल्टर लावून देतोय. हे खूपच शक्तिशाली आहे, कारण जसा फिल्टर आपण वापरू तसं जग आपल्याला दिसू लागेल. खरंय. आता दुपारच्या वेळेकडे येऊया. दुपारी 2-2:30च्या सुमारास आपली ऊर्जा पातळी साधारणपणे खाली आलेली असते. याला आपण आफ्टरनून स्लंप म्हणतो. यावेळेस हे वाक्य कसं मदत करतं? दुपारची वेळ ही केवळ शारीरिक थकव्याची नसते, तर ती डिसिजन फटीग म्हणजेच निर्णय घेतल्यामुळे येणाऱ्या मानसिक थकव्याची असते. सकाळपासून आपण शेकडो छोटे मोठे निर्णय घेतलेले असतात. जेवणात काय खायचं इथपासून ते ऑफिसच्या महत्त्वाच्या कामांपर्यंत. अगदी. या सततच्या प्रक्रियेमुळे आपला मेंदू ओव्हरलोड होतो आणि आपला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम सक्रिय होतो, जो ताणतणावासाठी जबाबदार असतो. मनात शंका येऊ लागतात की माझ्याने हे आज पूर्ण होईल का? अशा वेळी हे वाक्य म्हणणे म्हणजे एक प्रकारे सर्किट ब्रेकर सारखं काम करतं. सर्किट ब्रेकर म्हणजे आपण ताणाच्या त्या अखंड प्रवाहाला क्षणभरासाठी खंडित करतो. हो. जेव्हा आपण थांबून हे वाक्य म्हणतो तेव्हा आपण मेंदूला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमकडून पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमकडे वळवतो. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण फाईट ऑर फ्लाईट मोडमधून रेस्ट अँड डायजेस्ट मोडमध्ये जातो. म्हणजे आपल्या मेंदूला एक क्षणाचा विसावा मिळतो, श्वास संथ होतो आणि आपली ढासळलेली एकाग्रता पुन्हा नव्याने वाढण्यास मदत होते. हे खरोखरच एखाद्या रिफ्रेश बटनासारखं काम करतं. हो. हा निव्वळ शब्दांचा खेळ नाहीये, तर ही एक प्रकारची बायोलॉजिकल रिसेट बटन दाबण्याची प्रक्रिया आहे. आणि मग येते संध्याकाळ, दिवस संपतानाचा वेळ. आपण सहसा दिवसभराचं मूल्यांकन करायला बसतो. पण दुर्दैवाने आपण मूल्यांकन कसं करतो? आज माझं काय चुकलं? आज माझं हे काम अपूर्णच राहिलं. आपण फक्त आपल्या उणीवांवर लक्ष केंद्रित करतो. इथे पुन्हा तो निगेटिव्हिटी बायस आपल्याला त्रास देतो. आणि इथे मानसशास्त्रातील झायगार्निक इफेक्ट समजून घेणं महत्वाचं आहे. झायगार्निक इफेक्ट हा नियम सांगतो की आपला मेंदू पूर्ण झालेल्या कामांपेक्षा अपूर्ण राहिलेली कामे जास्त काळ लक्षात ठेवतो. म्हणूनच संध्याकाळी झोपताना आपल्याला काय राहून गेलं याचा जास्त विचार येतो. आणि हा विचार आपल्याला शांत झोपू देत नाही, बरोबर? अगदी बरोबर. पण जर संध्याकाळी आपण शांतपणे स्वतःला माझे चांगलेच होईल असं सांगितलं तर आपण त्या अपूर्ण कामांच्या आणि उणीवांच्या ओझ्यातून स्वतःला जाणीवपूर्वक मुक्त करतो. म्हणजे आपण मेंदूला एक संकेत देतो की आजचा दिवस संपला आहे, जे काही झालं ते पुरेसं आहे आणि उद्या पुन्हा एक नवीन सुरुवात करता येईल. होय. यामुळे कॉग्निटिव्ह लूप्स किंवा मेंदूत सुरू असलेली ती अपूर्ण विचारांची चक्रे बंद होतात.
आता ना इथे माझ्या मनात एक अत्यंत रास्त शंका आहे, म्हणजे ही कदाचित अनेकांच्या मनात येत असेल. जर कोणी फक्त एका रोबोटसारखे यंत्रवत हे शब्द उच्चारले, सकाळी एकदा, दुपारी एकदा आणि संध्याकाळी एकदा, तर खरोखरच काही बदल होईल का? तो निव्वळ एक कोरडा पोपटपंचीचा प्रकार नाही का? कारण मेंदू इतका मूर्ख नक्कीच नाही की तो फक्त शब्दांवर विश्वास ठेवेल. एक अत्यंत अचूक आणि महत्वाचा प्रश्न आहे. जर आपण फक्त शब्दांची पोपटपंची केली तर त्याचा कोणताही फायदा होणार नाही. मलाही तसंच वाटलं होतं. कारण शब्दांमध्ये स्वतःची कोणतीही ताकद नसते जोपर्यंत आपण त्यांना भावनांची जोड देत नाही. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीमध्ये असं मानलं जातं की विचार, भावना आणि वर्तन हे तिन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. म्हणजे नुसतं वाक्य न म्हणता आपण ते आतून अनुभवणं गरजेचं आहे. पण हे कसं करायचं? यासाठी आपण आपल्या भूतकाळातील एखाद्या चांगल्या स्मृतीचा आधार घेऊ शकतो. आयुष्यात कधीतरी आपण एखादा मोठं यश मिळवलेलं असतं, एखादं संकट पार केलेलं असतं किंवा आपण खूप आनंदी असतो. असे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच. अगदी. ते वाक्य उच्चारताना त्या क्षणाची जाणीव मनात आणली पाहिजे. जेव्हा आपण त्या सकारात्मक भावनांशी जोडले जातो तेव्हा मेंदूत डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखी रसायने स्रवतात. अरे वा, म्हणजे आपला मेंदू त्या शब्दांना पोकळ मानत नाही. नाही, तू त्या रसायनांच्या प्रवाहाला सत्य मानतो. त्यामुळे या वाक्याचा प्रभाव आणि त्याची विश्वासार्हता कैक पटीने वाढते. याचा अर्थ भावना ही त्या विचाराला वास्तवात आणणारी ऊर्जा आहे. हे समजून घेतल्यानंतर ना मला असं वाटतं की या साध्या सवयीमुळे माणसाच्या कृतीत आणि दृष्टिकोनात कसा दूरगामी बदल होतो हे एका मोठ्या कॅनव्हासवर पाहणं गरजेचं आहे. नक्कीच. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं. हो. यासाठी आपण मानसशास्त्रातील स्वयंपूर्ण भविष्य किंवा सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी या सिद्धांताकडे वळूया. हा सिद्धांत सांगतो की आपण जे मानतो, ज्यावर विश्वास ठेवतो, त्याप्रमाणेच आपण नकळत वागायला लागतो आणि शेवटी तसंच घडतं. यालाच पिग्मेलियन इफेक्ट असंही म्हणतात. आपल्या अपेक्षा आपले वर्तन ठरवतात. समजा एखाद्याने सतत स्वतःला सांगितलं की माझं काही होणार नाही, तर तो माणूस नकळतपणे अपयशाची तयारी करत असतो. त्याची देहबोली नकारात्मक होते. हो. तो एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी पूर्ण तयारी करत नाही किंवा एखादी संधी आली तरी ती नाकारतो. कारण त्याच्या मेंदूने आधीच अपयशाचा निकाल दिलेला असतो. आणि जेव्हा तो प्रयत्नच करत नाही तेव्हा साहजिकच अपयश येते. मग तो माणूस म्हणतो, बघ मला माहीतच होतं की असं होणार. हे एक दुष्टचक्र आहे ज्याला आपण स्वतःच खतपाणी घालत असतो. अगदी बरोबर. पण जेव्हा आपण हे चक्र उलट्या दिशेने फिरवतो आणि ठामपणे मानतो की माझे चांगलेच होईल, तेव्हा आपण नवीन संधी घ्यायला घाबरत नाही. आपण थोडे जास्त प्रयत्न करतो, एखादा धोका पत्करतो, आपण मीटिंगमध्ये अधिक आत्मविश्वासाने बोलतो आणि जेव्हा आपण अशी सकारात्मक कृती करतो तेव्हा यशाची शक्यता आपोआप वाढते. आपले विचार आपल्या कृतीला चालना देतात आणि आपली कृती आपले परिणाम ठरवते. इथेच ना लवचिकता किंवा रेझिलियन्स या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेचा खऱ्या अर्थाने जन्म होतो. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की माझे चांगलेच होईल असं म्हटल्यावर आयुष्यात काही अडचणीच येणार नाहीत, सगळं काही छान सुरळीत चालेल. पण हा एक भ्रम आहे. अगदी बरोबर. आयुष्य म्हणजे काही सिनेमा नाही जिथे शेवटी सगळं आपोआप गोड होतं. अडचणी, आजारपण, आर्थिक समस्या या तर येणारच आहेत. मग तिथे हे वाक्य कसं टिकून राहतं? बघा, लवचिकता याचा अर्थ असा नाही की आपण आयुष्यात कधीच पडणार नाही किंवा आपल्याला ठेच लागणार नाही. तर लवचिकता म्हणजे पडल्यावर पुन्हा नव्या जोमाने उठण्याची ताकद असणं. म्हणजे बाउन्स बॅक करणं? हो. माझे चांगलेच होईल याचा अर्थ माझ्यासोबत कधीच वाईट घडणार नाही असा होत नाही. याचा अर्थ असा होतो की जरी काही वाईट घडले तरी मी त्यातून मार्ग काढण्यास समर्थ आहे. म्हणजे जेव्हा एखादी मोठी अडचण येते तेव्हा हे वाक्य संकटाकडे एक शेवट न मानता एक धडा म्हणून पाहण्याची दृष्टी देते. हेही जाईल किंवा या कठीण प्रसंगातूनही मला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळेल, हा विचार म्हणजे खरी लवचिकता. अगदी अचूक. आणि हा दृष्टिकोन खरोखरच खूप मोठा दिलासा देणारा आहे. आपण परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण आपला प्रतिसाद काय असावा हे नक्कीच ठरवू शकतो. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थानं रंजक ठरतो. आपण नेहमी आर्थिक गुंतवणुकीत चक्रवाढ व्याजाचा किंवा कंपाऊंडिंगचा नियम ऐकतो. सुरुवातीला ती रक्कम खूप छोटी वाटते, पण काही वर्षांनी त्याचे परिणाम अवाढव्य असतात. हो, तसंच मानसिक गुंतवणुकीचेही आहे. अगदी. आपण 2 दिवस हे वाक्य म्हटले आणि तिसऱ्या दिवशी चमत्कार होईल असे होत नाही. पण रोज सकाळी
दुपारी आणि संध्याकाळी आपण एक एक सकारात्मक विचाराची गुंतवणूक करत आहोत, हे रोजचे छोटे छोटे मानसिक बदल चक्रवाढ व्याजासारखे साठत जातात. यालाच आपण कंपाऊंडिंग ऑफ थॉट्स म्हणू शकतो. आणि म्हणूनच यात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे सातत्य. तो मेंदूतला हायवे एका दिवसात बांधून होत नाही. हो ना. आता आपण या सखोल चर्चेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपण मेंदूचे विज्ञान समजून घेतले, मानसशास्त्रीय सिद्धांत पाहिले. पण आता हे प्रत्यक्षात कसं आणायचं? यासाठी एक अत्यंत सोपी आणि व्यावहारिक टेप आपण पाहूया, आणि ती आहे आरशासमोर उभं राहून स्वतःशी संवाद साधण्याची पद्धत. हो, मिरर टेक्निक. अनेक नामवंत मानसशास्त्रज्ञांनी आरशातील या तंत्राला अत्यंत प्रभावी मानलं आहे. जेव्हा आपण सकाळी तयार होत असतो तेव्हा आरशासमोर उभं राहावं, स्वतःच्या डोळ्यात थेट पाहावं आणि अत्यंत शांतपणे आत्मविश्वासाने म्हणावं, माझे चांगलेच होईल. पण हे करताना बऱ्याच जणांना सुरुवातीला खूपच विचित्र वाटतं. मला तर वाटतं सुरुवातीला हे खूपच ऑकवर्ड वाटेल. स्वतःच्याच डोळ्यात बघून असं बोलताना अनेकांना हसू येईल, संकोच वाटेल किंवा अगदी रडायला येईल. असं का होतं? कारण यामागे कॉग्निटिव्ह डिसोनन्स किंवा मानसिक संघर्ष असतो. आपण आरशाचा उपयोग नेहमी स्वतःमधील चुका शोधण्यासाठी करतो. माझी केस विस्कटले आहेत, माझं वजन वाढलंय किंवा माझ्या चेहऱ्यावर डाग आहेत. खरंय, आपण कायम आरशाचा वापर स्वतःवर टीका करण्यासाठी केलेला असतो. हो, आपण कधीही आरशात स्वतःच्या डोळ्यात पाहून स्वतःला आधार दिलेला नसतो. स्वतःबद्दल करुणा किंवा प्रेम व्यक्त करण्याची आपल्याला सवयच नसते. त्यामुळे जेव्हा आपण पहिल्यांदा हे करतो तेव्हा आपली जुनी टीकात्मक मानसिकता आणि नवीन सकारात्मक विचारांच्यात संघर्ष होतो. म्हणजे आपण स्वतःचीच नजर मिळवायला घाबरत असतो. अगदी तेच. पण जर आपण हा संकोच बाजूला ठेवून हे तंत्र रोज वापरलं तर त्या संकोचाची जागा आत्मविश्वासाने घेतली जाते. स्वतःच्या डोळ्यात पाहून हे सांगण्याने आपला स्वतःवरचा विश्वास कमालीचा वाढतो. आणि तोच विश्वास आपल्या वागण्यातून संपूर्ण दिवसभर झळकत राहतो. हो, या धकाधकीच्या आयुष्यात जिथे बाहेरून येणारा ताण आपल्या हातात नसतो, तिथे आपला आतला आवाज तरी किमान आपल्या बाजूने असावा. तो आपला सर्वात मोठा शत्रू असण्यापेक्षा आपला सर्वात जवळचा मित्र असावा, हीच या तंत्रमागची साधी पण सखोल संकल्पना आहे. हे अत्यंत समर्पक आहे. आपण बाहेरचं युद्ध जिंकू शकत नाही जर आपण आतले युद्ध हरत असू. तर या संपूर्ण चर्चेचा सारांश काढायचा झाला तर आपण असं म्हणू शकतो की माझे चांगलेच होईल ही कोणतीही जादूची कांडी नाही. याने रातोरात प्रश्न सुटणार नाहीत. नाही, अजिबात नाही. पण हे एक असं अत्यंत प्रभावी साधन आहे जे आपल्या भरकटलेल्या आणि नकारात्मकतेकडे झुकणाऱ्या मनाला एका नव्या सकारात्मक हायवेवर आणून सोडतं. विचार बदलले की कृती बदलते, आणि कृती बदलली की परिणाम नक्कीच बदलतात. नक्कीच. आता आजची ही सखोल चर्चा संपवताना एक असा विचार समोर ठेवायचा आहे जो प्रत्येकाला स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहाया भाग पाडेल. जर केवळ 3 शब्दांच्या एका सकारात्मक वाक्याची माझे चांगलेच होईल सातत्याने उजळणी केल्याने आपल्या मेंदूची भौतिक रचना बदलू शकते, आपल्या मेंदूत नवीन रस्ते तयार होऊ शकतात आणि पर्यायाने आपले वर्तन व भविष्य बदलू शकते. तर जरा शांतपणे विचार करा, आपण रोजच्या जगण्यात नकळतपणे वापरत असलेल्या अशा किती नकारात्मक शब्दांना आणि वाक्यांना आजच आपल्या शब्दकोशातून कायमचे हद्दपार करण्याची गरज आहे. खूपच महत्वाचा विचार आहे हा. आपल्याला नेहमी असं वाटतं की आपण फक्त शब्द उच्चारतोय ते हवेत विरून जातील. पण ते शब्द हवेत विरत नाहीत, ते आपल्या मेंदूत कोरले जात असतात. आपण वापरत असलेल्या शब्दांमध्येच आपलं भविष्य दडलेलं आहे का? आजच या प्रश्नावर नक्की विचार करा आणि आपल्या आतल्या संवादाची दिशा बदला. पुन्हा भेटूया विषयांतरच्या पुढच्या सखोल चर्चेत. तोपर्यंत स्वतःशी सकारात्मक आणि प्रेमाने बोलायला विसरू नका.